मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी विठ्ठल विठ्ठल मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत विलक्षण पाठ जरी नसला तरी मोबाईल मध्ये असलेला गोड असा चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज जगद विलक्षण मागणी मागतात विठ्ठल किम निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील ही उपांत्य कीर्तन सेवा जागराची कीर्तन सेवा मागणीची कीर्तन सेवा सर्व जय भगवान बाबा फाउंडेशन रुपीनगर या सर्वांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत आणि पुढे श्रवणासाठी बसलेली मंडळी ही तितक्याच तोला मुलाची आणि अधिकाराची आहे. आणि या जय भगवान बाबा फाउंडेशनचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. मी महाराष्ट्र फिरलो नव्हे महाराष्ट्रात रोज आम्ही 2-2 टाइम कीर्तन करतो. फार मोठे मोठे मंडप असतात, फार समाज असतो, पण आम्ही कीर्तनाला गेलं की तिथे पहिल्यांदा आमच्या पुढे एक यादी येत असते. ती कशाची? कशाची? हुशार आहे तू. कशाची यादी येत असते? नावाची यादी येत असते. आमची नावं घ्या म्हणून. पण मी इथे आल्यानंतर हरिभाऊंनी सांगितलं महाराज कुणाचंही नाव घ्यायचं नाही आणि हे नाव घ्यायचं नाही हे साधं सुद्धा समजू नका तुम्ही. मी तुम्हाला एक प्रमाण आणि अर्धी ओवी सांगतो. परमार्थाचं मुख्य फल काय असेल? कीर्तन श्रवणाचं पारायणाचं भजनाचं मुख्य फल काय असेल तर माझं नाव हरपलं पाहिजे आणि माझं रूप हरपलं पाहिजे. माझं कुणीही नाव घेतलं नाही पाहिजे आणि माझं कुणीही माझ्या नावाचा गवगवा नाही केला पाहिजे. मी ओवी सांगतो, बोगस गप्पा मारणार नाही, शिवी दिली तरी ओवी सांगणार तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझे नाम रूप हरप आणि तुकाराम महाराज सांगतात जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. या एका प्रमाणाची आणि अर्ध्या ओवीची अनुभूती या जय भगवान बाबा फाउंडेशनला पाहून मला आणि या सप्ताहाचा दुहेरी योग कोणता असेल तर भगवान बाबांच्या
पुण्य स्मरणाने या सप्ताहाची सुरुवात आणि वामन भाऊंच्या पुण्यतिथीने या सप्ताहाची सांगता. थोडस जास्त बोलल्यासारखं होईल. भगवान बाबा म्हणजे आई होते आणि वामन भाऊ म्हणजे बाप होते. आई म्हणजे आई हा शब्द व्यवहाराच्या दृष्टीने नका घेऊ तुम्ही, परमार्थाच्या दृष्टीनेही ती आई होते. आणि भगवान वामन भाऊ म्हणजे परमार्थातले बाप होते. बाप एखाद्या माणसाचं आपण वर्णन करत असताना म्हणत असतो ना, काय माणूस आहे तो, बाप माणूस. मूर्तिमंत वैराग्य म्हणजे वामन भाऊ आणि मूर्तिमंत ऐश्वर्य किंबहुना मूर्तिमंत ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान बाबा विठ्ठल. किंबहुना सगळं कीर्तन विसरलात तरी चालेल, सगळा सप्ताह विसरला तरी चालेल, पण एवढं वाक्य लिहून ठेवा, नीट ऐका. आमच्या सारखे मानाचे हार घालून कीर्तन करणारे पुष्कळ कीर्तनकार आहेत महादेव बाबा. आमच्या सारखे मानाचे हार घालून कीर्तन करणारे पुष्कळ कीर्तनकार आहेत, पण अपमानाचे जोडे पायात घालून ज्यांनी जगाचा संसार सुखाचा करण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे भगवान बाबा होते, ते म्हणजे वामन भाऊ होते, नव्हे ते म्हणजे चाकरवाडीकर माऊली होते. किंबहुना भगवान बाबा आणि वामन भाऊ या दोनही महात्म्यांचा आपण पुण्यस्मरण साजरं करत आहात. आणि त्या महात्म्यांचं पुण्यस्मरण जर साजरं केलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये काही लाभ प्राप्त होत असतो. का मोठ्या माणसाचं चिंतन का करायचं, महात्म्यांची पुण्यतिथी का करायची? महात्म्यांचं जर पुण्यस्मरण केलं तर प्रत्येक जीवाची एक वस्तू हरवली, ती म्हणजे आत्मवस्तू हरवली. आणि ती हरवलेली आत्मवस्तू संतांच्या चिंतनाने प्राप्त होते. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, ओवी तुमच्या सगळ्यांच्या पाठ, ओवी तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. फक्त तुमची अडचण ही आहे, मी म्हणल्याशिवाय तुमच्या ध्यानात येणार नाही. आणि मग मी म्हणलं की मग म्हणणार आम्हाला तर माहितीच होत. ओवी तुमच्या सगळ्यांच्या पाठ. तैसे हरपले आपण पे, मी काय म्हणलं पाठ, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आता ऐका, म्हणून तेची सदा वानावे, म्हणून तेची सदा ऐकावे, सत्यापुरत नाही. म्हणून तेची सदा वानावे, म्हणून तेची सदा ऐकावे. का? तैसे हरपले आपण पे पावे, म्हणून तेची सदा वानावे, म्हणून तेची सदा ऐकावे. विठ्ठल हीच ओवी एवढं एक वाक्य बोलतो आणि अभंगाच्या दिशेने प्रवास चालू करतो. हीच ओवी जर भगवान बाबा आणि वामन भाऊ यांच्याकडे लावली तरी काही अडचण होणार नाही. आता कशी लावायची त्याच्यासाठी मी एक तुम्हाला वाक्य सांगतो. वाक्य थोडंसं अवघड आहे, जबाबदारी आणि ऐकणं तुमचं कर्तव्य. या स्वत्वाचा लोप पावण्याची शीग झाल्यानंतरच, नीट ऐका, या स्वत्वाचा लोप पावण्याची शीग झाल्यानंतरच या हरपण्याच्या आणि या अज्ञानाच्या अंधकारामध्ये उगवलेला दिनकर म्हणजे श्री भगवान बाबा आणि म्हणजे श्री वामन भाऊ. विठ्ठल त्यांची पुण्यतिथी भगवान भाऊंची वामन भाऊची रुपीनगर मध्येच होते असं नाही, गहिनीनाथ गडावरच होते असं नाही, जास्त बोलतो भगवान गडावरच होते असं काय. आणि त्यांची पुण्यतिथी वैकुंठात
मिळते फक्त एक वाक्य बोलतो आणि सेवेला सुरुवात करतो. मग आवडत नाही त्यांच्याबद्दल बोलण्याचा. भगवान बाबा जर झाले नसते, ऐका बरं, बोलू नका, भगवान बाबा जर झाले नसते आणि वामन भाऊ जर झाले नसते तर खरं सांगतो माणसं माणसात राहिली नसते. माणसं माणसात राहिले नसते, जनावरापेक्षाही जास्त खराब वागले असते. पण आज आपण माणसं माणसात आहेत याचं कारण म्हणजे भगवान बाबा आणि वामन भाऊ आहेत. आणि म्हणून तसंच काहीसं चिंतन घडावं म्हणून सेवेसाठी जो अभंग निवडलाय, मजदास करी त्यांचा. आणि सगळ्यात मोठे मला त्यांचे आभार मानल्याशिवाय पुढे जाता नाही यायचं. खऱ्या अर्थानं हा सप्ताह तर आपण करतच आहोत. तुम्ही सहकार्य सगळी मंडळी करत नसले तरी करत आहात असं म्हणतो, पण करा आता कीर्तन झाल्यावर. सर्व मंडळी तुम्ही सहकार्य करत आहात, तन मन धनाने सहकार्य करत आहात. आणि खरं सांगू, करा, इथे दिलेला तुमचा एकही रुपया वाया जाणार नाही. विठ्ठला आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींवर अत्यंत प्रेम करणारं घराणं आदरणीय परमपूज्य आमचे बंडोपंत भाऊ भालेकर यांच्या या जागेवरती ज्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली, खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून आपलं कर्तव्य. सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून तुकाराम महाराज हे जगत विलक्षण मागणी मागतात. ज्या मागणीची कोणीही इच्छा करत नाही, ज्या मागणीची कोणालाही अपेक्षा नाही, ज्या मागणीची कोणालाही आकांक्षा नाही, अशी जगत विलक्षण मागणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून करतात. आणि मी प्रारंभालाच एक वाक्य ध्यानात ठेवा, शब्द वापरला कोणता? जगत विलक्षण. जगत विलक्षण हा शब्द का वापरला? संत कधीही मागत नसतात आणि जे मागतात आपण त्यांना संत म्हणत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज जगत विलक्षण मागणी मागतात. आणि तुकाराम महाराजांचं मागणं म्हणजे 4 दोषांनी युक्त आहे. आपण नित्यानं चिंतन करून येणारी माणसं आहोत. 4 दोषांनी युक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मागणं आहे. एक म्हणजे तुकोबारायांचं मागणं हे त्यांच्या स्वभावाला विरोधी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या वाङ्मयाला विरोधी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या अवाप्त कामतेला विरोधी आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या परंपरेला विरोधी आहे. कशाला विरोधी आहे तुकोबारायांचं मागणं? म्हणा, तुला कशाला आणले? कशाला विरोधी? बोला दाजीबा. कशाला विरोधी? आता सांगतो, ऐका नीट. तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या स्वभावाला विरोधी आहे. तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या वाङ्मयाला विरोधी आहे. तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या अवाप्त कामतेला विरोधी आहे. आणि चौथी गोष्ट, तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या परंपरेला विरोधी आहे. कशाला विरोधी आहे तुकाराम महाराजांचं मागणं? कशाला? स्वभावाला. एक 2 वाङ्मयाला. अरे एक गेलं ना मधलं, एक आणखीन एक राहिलं. बोला, तुम्हाला शब्दच येत नाही महाराज, त्याच्यासाठी आळंदीच राहावं. मी काय साधा बोलेन, तुम्हाला येत नाही म्हणून ते सांगितले. कशाला? एक सांगा. एक कशाला? अवाप्त कामतेला. कशाला? पैसे फिटले विठ्ठल. कशाला विरोधी तो कोवरायचं मागणं? स्वभाव.
माना हालू नका सांगा. कशा कशाला? हा वा वा आणि चार तुम्ही बोलायचं नाही असं ठरवलं का? कशा कशाला? स्वभावाला. मला पटकन मला विठ्ठला महाराजांचं मागणं हे त्यांच्या स्वभावाला विरोधी. बरं का? स्वभावाला विरोधी आहे. तुकाराम महाराज सांगतात आम्ही तर आमच्या आयुष्यात काही मागणारच नाही, पण जे कोणी मागत असतील त्यांच्या जगण्याचा धिक्कार. तपश्री दिने धिक्कार तपसरी जिने ढिग त्याचे भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाणे ऐशी याशी नारायणी नुपेक्षी सर्वथा. तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या स्वभावाला विरोधी आहे. आणि दुसरी गोष्ट तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या वाङ्मयाला विरोधी आहे. का? त्यांच्याच गाठ्यात त्यांचीच प्रमाणे सचिन महाराज. काय? एखाद्या वेळेला देवा आम्ही तुझ्या चरणावरती आमचा जीव भाव समर्पित करू, पण आम्ही काहीही जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. देवा एखाद्या वेळेला आम्ही तुझ्या चरणावरती आमचा जीवभाव समर्पित करू, पण आम्ही काही मागणार नाही. बरं, हे तुकाराम महाराजांचं मागणं त्यांच्या वाङ्मयाला विरोधी आहे. आणि तिसरी गोष्ट, तुकाराम महाराजांचं मागणं म्हणजे त्यांच्या काही मागणे. तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या अवाप्त कामतेला विरोधी आहे. अवाप्त कामता कशाला म्हणतात? पंचदशी काळ वर्णन करतात. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्येव तुप्यते. तुकाराम महाराज सांगतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा राहिली नाही, असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते तुकाराम महाराज मागतात. कामना ही कामना
म्हणले का? नाही. काम नाही, काम नाही दोनदा का म्हटले? प्रपंचाच्या दृष्टीने काम नाही आणि परमार्थाच्या दृष्टीने काम नाही. काम नाही, काम नाही. झालो पाही रिकामा. किंबहुना पंचदशिकार सांगतात आम्हाला आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. कर्तव्य काय शिल्लक राहिलं नाही? प्राप्तव्य प्राप्त झालं म्हणून कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. किंबहुना प्राप्तव्याच्या परिसमाप्तीमध्येच कर्तव्याची परिसमाप्ती झाली. धन्योहम धन्योहम कर्तव्यमेण विद्यते किंचित. धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्नम. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावडू. काम नाही, काम नाही. झालो पाही रिकामा. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्येव तुप्यते. असं जे तुकाराम महाराज सांगतात ते तुकाराम महाराज मागतात. हे त्यांचं मागणं त्यांच्या प्राप्त कामतेला विरोधी आहे. आणि 4 नंबर तुकाराम महाराजांचं मागणं हे त्यांच्या नामदेव महाराज कोणाचे अवतार? पक्की पुरली तुम्ही आम्हाला. खरे खरे तू शोक का कीर्तन? कुणाचे अवतार? नामदेव महाराज कुणाचे अवतार? अंगदाचे अवतार. कुणाचे अवतार? उद्धवाचे अवतार. उद्धवजी कुणाचे अवतार? अंगदाचे अवतार. आणि अंगदजी कुणाचे अवतार? अगदी बरोबर आहे, अवतार. आता ऐका, प्रसंग असा घडला. प्रसंग असा घडला, भगवान नृसिंह प्रसन्न झाले. आणि भगवान नृसिंह प्रसन्न झाल्यानंतर प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा काय मागायचंय ते माग, आज मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं, देवा मला माझ्या जीवनात तुम्ही काय द्यायचं शिल्लक ठेवलंय म्हणून मी मागू. पण त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं, देवा मला माझ्या जीवनात काही नको. अरे भगवान नृसिंह सांगतात, प्रल्हादा केला तू तुझा छळ, केली ती तुझी उपेक्षा आणि दिला तो तुला त्रास, आणि तरीही म्हणतो मला माझ्या जीवनात काहीही द्यायचं शिल्लक ठेवलं नाही. त्यावेळेला प्रल्हादजी सांगतात, खरं देव मला जे तुम्ही दिलंय ना ते कुणाला दिलं नाही. त्यावेळेला नृसिंह भगवान म्हणतात, प्रल्हादा मला तुझं काही गणित समजलं नाही, जरा समजून सांग. त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं, विनायक महाराज देवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे या जगाच्या पाठीवर पहिलं पसायदान कुणी मागितलं असेल तर ते प्रल्हादाने मागितलंय आम्हाला.
पहिलं पसायदान प्रल्हादाने मागितले. त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं, देवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नृसिंह भगवंताच्या चरित्राची कथा होणार आहे, आणि ज्या ज्या वेळेला नृसिंह भगवंताच्या चरित्राची कथा होणार आहे त्या त्या वेळेला या पठ्याचं नाव निघणार आहे. आणखीन काय पाहिजे? तरीही भगवान नृसिंह म्हणतात, नाही प्रल्हाद, मी म्हणतो म्हणून तरी काहीतरी माग. त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं, देवा, तुम्हाला द्यायचेच का? तुमची इच्छाच आहे का? एक काम करा, आधी मला वचन द्या, मी मागेल तेवढंच देईल. का? तुमचा स्वभाव आहे, लोक तुम्हाला मागतात एक आणि तुम्ही देता दुसरंच. तसं नाही पाहिजे, आधी वचन द्या. दिलं प्रल्हादा वचन, माग. त्यावेळेला प्रल्हादीने सांगितलं, देवा, मला माझ्या जीवनात कोणतीही वेळ आली, केवढंही संकट आलं आणि आणीबाणीचा प्रसंग जरी आला तरी मागण्याची बुद्धी होऊ नये. हेच द्या, मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. म्हणजे काय? प्रल्हादाने मागितलं नाही, अंगदाने मागितलं नाही, उद्धवाने मागितलं नाही, नामदेवरायांनी मागितलं नाही, मग तुकाराम महाराज कसे मागतील? वडिलांचे बसलाय. काही लोकांच्या देव हातात बसलाय आणि काही लोकांच्या देव कंठात बसलाय. आमचे मालेकर भाऊ असतील, हरिभाऊ असतील, आमचे गुरु भाऊ असतील, या लोकांचे देव डोक्यात बसलाय. या लोकांचे देव डोक्यात बसले. आमचे नामदेव बाबा असतील, सचिन महाराज असतील, या लोकांचे देव हातात बसलाय. आमचे प्रवीण महाराज, विनायक महाराज, प्रशांत महाराज आणि आबा, या लोकांचे देव कंठात बसलाय. गायन करणं तुम्ही चेष्टा समजू नका. काही लोक म्हणत असतील आम्ही प्रॅक्टिस केल्यावर चांगलं म्हणून. मालेकर भाऊ, मेले प्रॅक्टिस करू काय काही. सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. आम्ही म्हणत असतो आम्ही गप्पच आहे, तूच म्हण. आमच्या गुरुजींचं वाक्य आहे, प्रातस्मरणीय वैकुंठवासी गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधे म्हणायचे, अरे ज्ञानेश्वर, स्वर लागण्यासाठी सुद्धा भगवंताची कृपा असावी लागते. तुकाराम महाराजांचं मागणं त्यांच्या परंपरेला विरोधी. 4 दोषांनी युक्त तुकाराम महाराजांचं मागणे. संत कधीही मागत नसतात आणि जे मागतात त्यांना आपण संत म्हणत नाही. कारण मागणी अपूर्णत्वात घडत असते, मागणी पूर्णत्वात घडत नसते. तुकाराम महाराज पूर्ण आहेत की अपूर्ण आहेत?
तुकाराम महाराज पूर्ण देत. अपूर्ण म्हणण्याचं तुकोबारायला धाडस कोण करेल आणि जो करेल तो अपूर्णच असेल. विठ्ठल तुकाराम महाराज पूर्ण आहे आणि इच्छा ही अपूर्णत्वात घडत असते. काय प्रत्येक माणसाला 3 चिंता आहे. प्रत्येक माणसाला 3 चिंता आहे. मृदंगाचार्य असू द्या त्याला 3 चिंता आहे. गायनाचार्य असू द्या त्याला 3 चिंता आहे. कीर्तनकार असू द्या त्याला 3 चिंता आहे. ऐकणारे असू द्या त्याला 3 चिंता आहे. कार्यकर्ते असू द्या त्यांना 3 चिंता आहे. वकील असू द्या त्याला 3 चिंता आहे. जज असू द्या त्याला 3 चिंता आहे. शिक्षक असू द्या त्याला 3 चिंता आहे. विद्यार्थी असू द्या त्याला 3 चिंता आहे. इंजिनियर असू द्या त्याला 3 चिंता आहे. विनेकरी असू द्या त्याला 3 चिंता आहे. सिस्टीमवाला असू द्या त्याला 3 चिंता आहे. आता किती शेतकरी असू द्या त्याला 3 चिंता आहे. कुणीही असू द्या त्याला किती चिंता आहे? 3च चिंता आहे. जगातला कोणताही माणूस आणा या 3 चिंतेत बसतोच. नाही बसवला तुम्ही बसवितो. 3च चिंता. प्रत्येक माणसाला 3 चिंता आहे. कोणीही असू द्या, कोणीही असू द्या. तो रुपीनगर मधला असू द्या, नाहीतर पिंपरी चिंचवड मधला असू द्या, नाहीतर देहूतला असू द्या, नाहीतर आळंदीतलाच असू द्या. जाऊ द्या कुठं महाराष्ट्र सांगत असतो तुम्हाला. पण प्रत्येकाला 3 चिंता आहेत. कोणत्या कोणत्या ऐका ना. अहो सांगतो ऐका. ऐकताय तुम्ही? हो म्हणा ना. ऐकताय तुम्ही? मग सांगतो आता 3 चिंता आहेत. कोणत्या 3 चिंता आहेत? अहो सांगतो 3च चिंता. प्रत्येकाला 3 चिंता. किती चिंता आहेत? फक्त 3 चिंता. तुम्ही सांगा जास्त चिंता लागली त्यांना. 3च चिंता आहे. प्रत्येकाला किती चिंता आहे? फक्त 3 चिंता आहे. जास्त नाही, फक्त 3 चिंता. किती चिंता आहे? फक्त 3 चिंता. आवा गडबड नाही करायची. किती चिंता आहे? फक्त 3 चिंता. किती? कॅमेरेवाले 3. बरोबर ना. आता ही तुम्हाला 4थी चिंता लागली असेल. कोणत्या? 3च चिंता. ऐका सांगतो. जाऊ द्या सांगतो. पाणी प्या पण सांगतो. किती चिंता आहे? किती चिंता आहे? अहो 3. किती? 3. किती चिंता आहे? 3च चिंता. फक्त 3 चिंता. जास्त नाही, फक्त 3. कोणत्या कोणत्या सांगतो ना. आता ऐका. प्रत्येक मनुष्याला असमाधानामध्ये उत्कर्षाची चिंता आहे. प्रत्येक मनुष्याला समाधानामध्ये स्थितीची चिंता आहे. आणि प्रत्येक मनुष्याला भयामध्ये अधःपतनाची चिंता आहे. प्रत्येक मनुष्याला असमाधानात उत्कर्षाची चिंता आहे. प्रत्येक मनुष्याला स्वजीवनाचा उत्कर्ष करायचा. प्रत्येक मनुष्याला मोठं व्हायचंय. प्रत्येक मनुष्याला साध्य प्राप्त करायचंय. प्रत्येक मनुष्याला मुक्काम गाठायचा आहे. प्रत्येक मनुष्याला विजयश्रीची माला आपल्या गळ्यात धारण करायची. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये विजयश्रीची माला प्रत्येकाच्या गळ्यात पडत नसते. प्रत्येकाला साध्य प्राप्त होत नसतं. प्रत्येकाला मुक्काम सापडत नसतो. किंबहुना भगवान सांगतात 7व्या अध्यायामध्ये मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. की तया ही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी विजयश्रीच्या पाठी इकुची वै. विजयश्रीची माला ही एखाद्याच्याच गळ्यात पडत असते. आणि राज्य हे भीक मागून भेटत नसतं. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. नवे नवे प्रसंगी त्याच्यासाठी जीवाचं बलिदान द्यावं लागतं. तुका मने बळी देता ते निधान. भिकेसाठी कोण राज्य देतो. चुली पुढं लाकडं घालत घालत बायकोला युद्धाच्या गप्पा मारणं लय सोपं असते. पण वास्तवात युद्ध करणं फार अवघड असतंय. शास्त्रकार सांगतात, उपनिषदकार सांगतात, युद्धस्य वार्ता रम्या. 100 जण मेले, तुला तिथे नेऊन उभं करायला पाहिजे. मग कसं वाटतंय बघ. का युद्धाच्या गप्पा करणं सोपं आहे. पण महाराज सांगतात विजयश्रीची अगदी तुम्हाला आठवलं म्हणून प्रसंग सांगतो. ते बाजीराव पेशवे होते. बाजीराव पेशव्यांचा असा इतिहास आहे की ते त्यांच्या आयुष्यात हारलेच नाही. हार त्यांना माहीतच नाही. असा
अपराजित योद्धा, अपराजित योद्धा, प्रचंड बुद्धिमान योद्धा ते म्हणजे बाजीराव पेशवे. आणि प्रसंग असा घडला, एक दिवस त्या बाजीराव पेशव्याची ते पूर्वीच्या काळात आपण काय म्हणायचो, दोन्ही एकदाच केलं जायचं, दाढी आणि कटिंग. आता ही इंग्रजी झाली. आता त्याला पूर्वीच्या काळात काय म्हटलं जायचं, हजामत हिंदी हो. सांगा तुम्ही सांगा, हा काय तुम्ही सांगा, त्याला 500 रुपये देतो. बाबा द्या उसने. सांगा कुणी सांग, एक शब्द, जुन्या काळात शब्द तोच सांगायचा, दुसरा शब्द नाही. हा मला जो अपेक्षित आहे तोच शब्द सांगायचा. सांगा सांगा. मुंडन नाही ना, मुंडन म्हणजे आपलं दोन्हीच आहे. काय म्हणायचे पूर्वीच्या काळात त्याला, नाही मा कुणी सांगा, 500 रुपये देतो. 500 कमी झाले का, 1000 देतो. चला जाऊ, आपले 500 सांगा. नाही हो, नाही तर मी सांगतो सगळे 1000 रुपये. त्याला पूर्वीच्या काळामध्ये श्मश्रू कर्म म्हटलं जायचं. विठ्ठल काय म्हटलं जायचं, मसुराची डाळ. काय म्हटलं जायचं त्याला, ऐकून ठेवा, ते कोणी सांगणार नाही तुम्हाला. त्याला श्मश्रू कर्म म्हटलं जायचं. द्या 1000. पूर्वीच्या काळात ऐका असं त्याला श्मश्रू कर्म म्हटलं जायचं. मग आता त्या बाजीराव पेशव्याचं श्मश्रू कर्म करायचं. बरं जाऊ आपलं दाढी डोकीच बरी नाही, उगं कळायला हवं. तर श्मश्रू कर्म म्हटलं जायचं पूर्वीच्या काळात. तर काय झालं, आणि पूर्वीचा काळ असा होता बाबा, पूर्वीचा काळ असा होता, पूर्वीच्या काळात हे ब्लेड वगैरे अशी काही पद्धत नव्हती भालेकर्म. ते पूर्वीच्या काळात वस्त्र असायचा, वस्त्र, आणि तो वस्त्रा घासण्यासाठी एक दगड असायचा. त्याचं नाव काय, निशाणा. ज्याची करायची त्याचा तो निशाणाच असायचा. त्याचा काय असायचा, तो निशाणाच असायचा. मग त्या निशाण्यावर त्याचा वस्त्रा घासला जायचा. डिपॉझिट जप्त कर. माझ्यापेक्षा चांगली घासू लागली, कारण त्यांनी भरपूर घासली ना इंद्रायणीच्या घाटावर. प्रसंग असा घडला, हो मी अशी घटना घडली. त्या दिवशी वस्त्रात जास्त लागला, आबा वस्त्रात जास्त लागला. आणि आता दाढी करायची होती म्हणून इथे वस्त्रात ठेवला, असा खाली ओढणार. त्यात वस्त्रा जास्त लागल्यामुळे बाजीराव पेशव्याच्या इथे वस्त्रा लागला आणि बाजीराव पेशव्याचं रक्त निघू लागलं. आणि प्रसंग असा घडला, बाजीराव पेशव्याच्या डोळ्यातून 2 थेंब अश्रूचे बाहेर आले आणि नावे हसला. नावे हसला. बाजीराव पेशव्याने विचारले, का हसला? नाही महाराज, सहज तू विनाकारण हसण्यातल्या नाहीस. का हसला सांग. अहो महाराज सहज हसलो, माफी असावी, जाऊ दे आपलं, चला. नाही नाही, का हसला सांग. महाराज लय तुमच्या युद्धाच्या गप्पा आम्ही ऐकल्या होत्या. लय भारी युद्ध करता, हरतच नाही, जिंकताच कायम, कधीच अपमान माहित नाही, कधीच पराजय माहित नाही. आणि इतकुस लागलं, 2 थेंब रक्ताचे बाहेर आले तरी ठरठर रडला. तुमच्या युद्धनीतीवर माझा अजिबात विश्वास नाही. मोठी माणसं काय असतात, बाजीराव पेशवे एक शब्द सुद्धा बोलले नाही. ते म्हणले, बाळ्या आम्ही कसं युद्ध करतो तुला सांगायचं? सांगतो चल. बाजीराव पेशव्यानं त्या नाव्याला शस्त्रागारात नेलं, मराठीत स्टॉक रूम मध्ये नेलं.
तुमचं लोकेशन चालू स्टॉक रूम मध्ये नाही. आणि काय केलं, युद्ध करण्यासाठी जो भाला असतो ना भाला, तो भाला घेतला आणि त्याला सांगितलं तुझा डावा पाय खाली ठेव, डावा हात खाली ठेव. डावा हात खाली ठेवला, ह्याच्यावर त्याने डावा पाय ठेवला, अंदाज घेतला, काढू ये. त्याला सांगितलं उजवा हात ठेव, उजवा हात ठेवला, डावा पाय माग केला, उजवा पाय ठेवला आणि बाजीराव पेशव्याच्या ताकदीनं, कुणाच्या, बाजीराव पेशव्याच्या, करंजीकराच्या नाही, बाजीराव पेशव्याच्या ताकदीनं भाला असा उचलला आणि जोरात तो भाला बाजीराव पेशव्याच्या पायाच्या नाव्याच्या हाताच्या जमिनीत 2 इंच गेला आणि मग नावी गया मायो बापू. त्याला सांगितलं आणि बाजीराव पेशव्याच्या डोळ्यातून एकही पाण्याचा थेंब आला नाही आणि त्याला सांगितलं बाळ्या आम्ही असं युद्ध करीत असतो विठ्ठल. काय सांगितलं, आम्ही असं युद्ध करू. विजयश्रीच्या पाठी एकोची वैसे तैसे आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तरी विपायला निघे. किंबहुना तुकाराम महाराज दृष्टांत देतात, आंब्याला जेवढा मोहरायचा लोहा गरम व्हावा आणि त्यावर जोरात घन पडावा असं तंतोतंत प्रमाण दिले. आंब्याला जेवढा मोहर येतो, आंब्याला जेवढा तेवढा झाडाला राहतो का, नाही राहत. बर जेवढा झाडाला राहिला तेवढ्या त्या सगळ्यांचे आंबे होतात का, बर नाही. जेवढे आंबे झाडाला झाले तेवढ्या सगळ्यांचा पाड होतो का, पाड पाड पाडाला पिकलाय आंबा असं मला अजिबात म्हणायचं, मला तर अजिबात म्हणायचं. सगळ्यांचा पाड होतो का, होतो का, नाही. मग काय करावं लागतं, आंबे काय करायचे, तोडावं लागतील. काय करावं लागतं, आंबे तोडायचे, तोडायचे आणि आणून काय करायचं, पिकू घालायचे. कशात पिकू घालायचे, हा कशात, भुशात, कशात, हा कापसात, मायू त्याला पूर्वीचा शब्द आहे आडी. कशात, आडी. पण काही काही पहिलवान आंबे असे असतात, काही काही पहिलवान असतात, काही काही बहादर आंबे असतात, काही काही खानदानी आंबे असतात, खानदानी खानदानी. काही काही खतरनाक आंबे असतात, लय भारी आंबे असतात, लयच एक नंबर असतात. काही काय व्हेरी नाईस असतात, काही काय अप्रतिम असतात, काही काही आंबे ब्युटिफुल असतात, काही काय आंबे. अहो बघता काय 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 आंबे आढीत नाचत येत विठ्ठल. आता असे आढीत नाचलेले आंबे बरेच आहेत, मला काय त्यांचा विचार करायचा नाही. मी त्याच्यासाठी आढळले महुरायशी फळे काही आली काही गळती, पक्वदशी येते थोडी नाश आढी तू विचे. प्रत्येकाला साध्य गाठायचंय पण प्रत्येकाला साध्य प्राप्त होत नाही, प्रत्येकाच्या जीवनाचा उत्कर्ष होत नाही. प्रत्येक मनुष्याला असमाधानामध्ये उत्कर्षाची चिंता आहे. बरं ठीक आहे, उत्कर्ष झाला, समाधानामध्ये स्थितीची चिंता आहे. आणि महाराज सांगतात
भयामध्ये अधःपतनाची चिंता आहे. मागणी पूर्णत्वात घडत असते, मागणी अपूर्णत्वात घडत नसते. महाराज सांगतात की मागणी ही अपूर्णत्वात घडत असते, मागणी पूर्णत्वात घडत नसते. आणि पूर्णत्वाला प्राप्त झालेले तुकाराम महाराज आज मागतात. का मागतात? भगवान परमात्म्याने आग्रह केला, तुकाराम महाराज काहीतरी मागा. त्याला तुकाराम महाराज सांगतात, देवा आम्हाला तर आमच्या जीवनात काही इच्छा नाही, काही आकांक्षा नाही, काही अपेक्षा नाही. जर मागायचीच वेळ आली तर आम्ही तुला सोडून दुसरा मागणार कुणाला आहे? मागणे तरी तुझ करून मिली, पण तरीही मागितलं नाही. दुष्काळामध्ये होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं देवा, पण तरीही मागितलं नाही. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. स्त्री करिता मेली, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. महाराज सांगतात गावात लोकांनी राहू दिलं नाही. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बरी.
गाणारी वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला विठ्ठला पण काही मागितलं नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीताया सेवा कुटुंबाची. काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बरी. गोपाला पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाले. मला सांगता देवा, एवढे प्रसंग माझ्यावरती आले आणि मी काही मागितलं नाही आणि आता काय म्हणू. त्यावेळेला तुकाराम महाराजांना भगवान सांगतात, देवा भगवान सांगतात तुकाराम महाराज, मी म्हणतो म्हणून तरी माझ्या मनाचं समाधान होण्यासाठी, कारण आता वाजले 10, झोपेचं तुम्ही तुमचं पहा, फक्त मागू नका चहा. मराठवाड्यातले माणसं आहेत ना, चहाची आवश्यकता आहे त्यांना. पण 10 वाजले, तुकाराम महाराज काहीतरी लवकर मागा. कळालं. तुकाराम महाराज सांगतात, देवा आग्रहच आहे का, तुझी इच्छाच आहे, एक दे. काय कर, मला जे कोणी संतांचे दास असतील ना, त्यांच्या दासांचा दास कर. मागणी मागतात. प्रार्थना कशाला म्हणतात? प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, प्रकृष्टात अर्थना प्रार्थना, प्रकृष्टेभ्य अर्थना प्रार्थना, प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना. विठ्ठल मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. मजदास करी त्या प्रारंभाला 2 शंका निर्माण होतात. मी पहिल्यांदा शब्द कोणता वापरला, सुरुवात कुठून केली? जगत विलक्षण. जगत विलक्षण, जगत विलक्षण याचा अर्थ काय? ज्याची कोणीही इच्छा नाही, ज्याची कोणालाही अपेक्षा नाही, ज्याची कोणालाही आकांक्षा नाही, अशी जगत विलक्षण मागणी मागतात. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी द्या. जगातल्या प्रत्येक माणसाला नोकर होण्याची इच्छा आहे का मालक होण्याची इच्छा आहे?
मला कोणाची इच्छा. वाक्य कमी पडलं, थोडासा बदल करतो, माफ करा. जगातल्या प्रत्येक माणसाला योग्यता असताना मालक होण्याची इच्छा आहे का योग्यता नसताना? जगातल्या प्रत्येक माणसाला योग्यता नसताना मालक व्हायचंय. आणि ज्यांची योग्यता तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे परिणाही कोणाची होणी पुरे अशी आहे ते तुकाराम महाराज मला दास करा म्हणतात. आणि दुसरी एक शंका अशी काय, 5 जणांचं जीवन हे जिवंत असून मेल्यात जमा सांगितले. पंचजीवन तोपे मृतः व्यासेन परिकीर्तितः, त्यातला एक नित्यसेवक आहे. एवढंच घ्यायचं, नित्यसेवक आहे. दासाचं जीवन हे जिवंत असून मेल्यात जमा सांगितले, तरीही तुकाराम महाराज दास करा असं का म्हणतात? तर त्याची 3 उत्तर सांगतो. पहिलं कारण, ज्ञान प्राप्तीसाठी दास्यत्व महत्वाचं आहे, म्हणून तुकाराम महाराज दास करा असं म्हणतो. श्रीमद भगवद्गीतेने ज्ञान प्राप्तीचे 2 उपाय सांगितले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. हा दुसरा उपाय सांगितला कोणता? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा परां शांती मचिरेणाधिगच्छति. मग 2 उपाय का सांगितले त्याची 2 कारण सांगतो. पहिलं कारण, भगवान परमात्म्याचं हृदय आईचं हृदय आहे. पहिला नाही जमला तर दुसरा करा म्हणून 2 सांगितले. आणि दुसरं कारण असं, मधुसूदन सरस्वती त्यांनी फार गोड चिंतन केला. पहिला जो ज्ञान प्राप्तीचा उपाय आहे ना, तो वरवरचा असल्यामुळे, माईकपणाचा असल्यामुळे दुसरा सांगितलं. कसं सांगतो ऐका. एखाद्या माणसाला जे हरी घालायचा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन अशी पद आली ना, त्या एखाद्या माणसाला जे हरी घालायचा, नमस्कार करायचा, पण खूप श्रद्धा आहे म्हणून जे हरी घालायचं नाही. हे पुढून आले, आपलं त्यांचं पटत नाही, पण जे हरी घातल्याशिवाय जमणार नाही म्हणून जे हरी घालायचं. काय करायचं? जे हरी खतरनाक असतो, जे हरी जे हरी जे हरी. जस काय गावाने गुप्त दिलं ह्याला जे हरी घालायचं. ह्याच्यामध्ये माईक पण आहे. किंबहुना एखाद्या महात्म्याच्या पाया पडायचं, एखाद्या महात्म्याच्या पाया पडायचं, पण खूप श्रद्धा आहे म्हणून पाया पडायचं नाही. महाराज आपल्या गावात आलेत, आपलं त्यांचं पटत नाही, पण तरीही पाया पडावं लागणार आहे म्हणून पाया पडायचं. आणि या पाया पडण्यात आता किती डेव्हलपिंग झालंय, आता तुम्हाला काय सांगायचं. फार डेव्हलपिंग झालं पाया. आता लोक पाया कसं पडतात माहितीये का? बघा इकडे माझ्याकडे, मी सांगतो. अहो इकडे माझ्याकडे, मागं नाही, इकडे. ओ टोपीवाले, तू इकडे कीर्तन इकडे चालू, इकडे बघताय सगळे. कसं पाया पडतात लोक. आता मला सांगावं लागेल की तुम्हाला कसं माहिती लोक कसं पाया पडतात. ओ इकडे कसं आबा कसं पाया पडतात म्हणजे का लोक बर. हे बरे मी यांचं नावच ठेवलं इताडे. प्रशांत महाराज हे इताडे. बर हे बरे दुसरे यांचे सख्य माऊस भाऊ. हो ते थांबते लांबूनच म्हणतात, थांबा महाराज नमस्कार करतो. हा नमस्कार करतो थांबा. आणि ते लांबूनच असतात. ती इताडे हे हाताडे. नमस्कार करायचा. अहो श्री संतांची ईत अंगठ्यावर असं प्रमाण आहे का? श्री संतांची हात गुडघ्यावर असं प्रमाण आहे का? अरे श्री संतांची माथा चरणावरी कोण्याही महात्म्याच्या उजव्या अंगठ्याचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याच्यात आशीर्वाद असतो आणि त्याला दृक दीक्षा असं म्हणतात. विठ्ठला फक्त वाक्य ध्यानात ठेवा. इन द ब्रॅकेट इन्व्हर्टेड कॉमा वाक्य ध्यानात ठेवा. महात्म्याच्या आणि देवाच्या कीर्तनकाराच्या नाही. विठ्ठला कीर्तन झाल्यावर गर्दी करताल. म्हणजे काय? पाया पडायचं, पण खूप श्रद्धा आहे म्हणून पाया पडायचं. बरं प्रश्न विचारायचे.
पण आपलं अज्ञान आहे म्हणून प्रश्न विचारायचे नाही, तर आपल्याला जे माहिती आहे ते यथा योग्य आहे का नाही, बरोबर आहे का नाही म्हणून प्रश्न. काही काही लोकांना विनाकारण आला असतो प्रश्न विचारण्याचा. काही प्रश्न विचारते. अभंग घेतला त्या अभंगाचा उपक्रम कोणता विचारित नाहीत, उपसंहार कोणता विचारित नाहीत, त्या अभंगाचा अन्वय कोणता विचारित नाही, त्या अभंगाचा व्यतिरेक कोणता विचारित नाहीत, त्या अभंगाचं षडलिंग कोणतं विचारित नाहीत, अभंगात प्रवेश कसा केला ते विचारित नाहीत, अभंगातून बाहेर कसा पडले ते विचारित नाहीत. लोक काही विचारतात. एकाने मी त्या वडकी नाल्याला कीर्तनाला जो तुम्ही असं बोगस गप्पा नाही मारी, बाकीच्या सारख्या मला सवय नाही ती, पण घडलेली घटना सांगतो. वडकी नाल्याला कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं. कीर्तन झाले एका बाबाला दमच निघून त्या बाबाने मला प्रश्न विचारला, सांगा महाराज सांगा पटकन. अहो पटकन सांगा. मी म्हणलं काय? ते म्हणले दशरथाच्या बापाचं नाव काय होतं. आणि नेमकी अडचणाशी मला आठवण. आणि एखाद्याला आठवण गेली की लोकांना तर दम निघतच नसते, लोक ती वाटत बघून असतात. सांगा पटकन सांगा. अहो सांगतो मला दम निघन बाबाला मुह आवरण. काय करावं बोलले म्हणलं तर खरंच नाही. पण पंचदशिकारांनी 2 प्रकारची बुद्धी सांगितली. एक म्हणजे प्रत्युत्पन्नमती आणि दुसरी म्हणजे वृत्तंभरा प्रज्ञा. आता वृत्तंभरा प्रज्ञा तर काय आपली नाही, पण प्रत्युत्पन्न आपली मती आहे. म्हणजे भागवाभागवीचं ज्ञान असणं त्याला प्रत्युत्पन्नमती म्हणतात. मी म्हणलं बाबा दशरथाच्या बापाचं नाव 11 रथ होतं ते निघून गेलं. आणि नंतर मला कळालं आपण सांगितलेलं खोटं होतं. विठ्ठल म्हणजे काय? या पहिल्या उपायात माईकपणा आहे. तद्विधी प्रणिपातीने हा जो उपाय आहे ना याच्यात माईकपणा आहे. म्हणून दुसरा उपाय सांगितला, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसंहितेंद्रिय. का? श्रद्धावान हा मनाचा स्वभाव आहे, इथे माईकपणा जमत नाही. तत्परता ही अंतःकरणाची वृत्ती आहे, इथे माईकपणा जमत नाही. आणि संहितेंद्रियता मुळातच असावी लागते, इथे माईकपणा जमत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, मज दास करी दास्यत्व महत्वाचं आहे. आणि दुसरं कारण परमार्थामध्ये सेवकच मालक असतो. म्हणून तुकाराम महाराज मला दास करा सांगतो. ज्ञानेश्वर पारायण चालू आहे. ज्ञानेश्वर पारायण नाही का? बर असो. तर माऊलींची एक फार गोडगोडी, माऊलींची एक फार गोडगोडी. म्हणून म्हणे काया वाचा जो मालक होईल याचा, तो रूपी नगर गावचा चक्रवर्ती करी. चुकलं का? कसं आहे? म्हणून म्हणे काय वाचा जो मालक होईल याचा, तो पिंपरी चिंचवडचा चक्रवर्ती करी. म्हणून म्हणे काय वाचा जो मालक होईल याचा, तो पुणे जिल्ह्याचा चक्रवर्ती करी, तो महाराष्ट्राचा चक्रवर्ती करी, तो भारताचा चक्रवर्ती करी, तो आशिया खंडाचा चक्रवर्ती करी नाही. म्हणून म्हणे काया वाचा जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणून मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. आणि आता शेवटचं कारण सांगतो आणि सेवा आवडतो. शेवटचं कारण असं काय, संत महात्मे आपल्याला मोठ्या माणसापुढं बोलावं कसं हे शिकवतात. संत महात्मे आपल्याला मोठ्या माणसापुढं कसं बोलावं हे शिकवतात. काय? संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. मर्यादा ते बरी, वेळ जाणावी चतुरी, मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी, मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न, तैसे साचा निमवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे करुलोळ अमृताचे. संत महात्मे आपल्याला बोलावं कसे शिकवतात. का? कारण सध्या बोलण्याच्या मर्यादा घसरल्या, बोलण्याच्या मर्यादा फार घसरल्या. आता सरळ सरळ लोक एकमेकाला आरे तुरे बोलतात. आणि आम्ही म्हटलं ना, अहो आव जाऊ बोलत जा, आरे तुरे बोलत जाऊ नका. तर ही शिकलेली मंडळी, 4 पुस्तकं वाचलेली मंडळी ती आम्हाला सांगतात, महाराज
तुम्हाला ह्याच्यातलं कळत नाही. मी म्हटलं ठीक आहे, कळत नाही तर तुम्ही समजून सांगा. त्या मलाच म्हणतात बाबा काय, अरे तुरे बोलल्यावर प्रेम वाढतं महाराज, अरे तुला बोलून बघा. मी म्हणलं आवाजाव बोला, कमी पडले आमच्याकडे या, आम्ही देतो. किती बोलण्याच्या मर्यादा घसरल्या दृष्टांत सांगतो. उगत मला गप्पा मारायचं नाही, तुम्हाला माहितीये. पण एक घडलेली घटना सांगतो. आम्ही कीर्तनाला गेलो, नेरूळ सेक्टर नंबर 7. आबा तिथे गणपतीचं मंदिर आहे, तुम्ही कधी जाऊन आला असाल. तिथे आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं, दादा महाराजांना घरी घेऊन जा, चहा कॉफी पाजा आणि फेटा बांधून महाराजांना घेऊन या, तोपर्यंत आम्ही कीर्तन सुरू करू. आम्ही तिथे घरी गेलो आणि घरी गेल्यावर दरवाजावर गेलो आणि ते दरवाजावर काय असतं, काय असतं ते, काय ते बेल ना. मला माहित होतं बेलच म्हणणार, मला काय बेल येत नाही. काय काय असते बेल. बेलला मराठीत काय म्हणतात, अहो घंटी देवळात असते. बेलला मराठीत काय म्हणतात, बेलला बेल. मग तिथं घंटीत बांधली असती ना, बेल कशा लावली. बेलला मराठीत काय म्हणतात तुम्ही सांग. त्याला 150 रुपये देतो. आता सांगत नाही तेवढे 500-150 मागले. तसं काही नाही आपलं. सांग बेलला मराठीत काय म्हणतात. नाही तर मी सांगतो, पुढचं माहिती ना तुम्हाला आपलं गणित कसं आहे. बेलला मराठीत कळ असं म्हणतात. काय म्हणतात कळ. आता हे बायकल्या बरेच जणांच कळ उठले अजून, जाऊ दे. बेलला मराठीत जाऊ दे, आपलं बेलच बरं, कशाला कळत बेल. आपलं काय काय दाबली, बेल दाबली आणि दरवाजा उघडला. आतमध्ये गेलो, सोफ्यावरती बसलो आणि घर मालकाने बायकोला हाक मारली. तुमचा अंदाज काय. काय हाक मारली असं. तो म्हणला, ए सुल्लू कॉफी ठेव महाराज आले. मी म्हटलं भाग बदलला की भाषा बदलू शकते. काही बोललो नाही. पण एवढ्या प्रकरण थांबलं नाही भालेकर साहेब. आतून रिटर्न आला सिस्टीमवाली तुमच्या भाषेत. नाकोडे साहेब आतून, मृदंगाचार्य महाराज आतून तुमच्या भाषेत रिदम आला. रिदम तुमच्या भाषेत आतून रिप्लाय आला. रिप्लाय काय आला माहितीये का. ती म्हणली, ए उल्लू 5 मिनिटं थांब घेऊन येते. मी म्हटलं मराठी व्याकरण शिकलो त्याच्यात कुठं नाही, संस्कृत व्याकरण शिकलो त्यात कुठं नाही, विचारसागर शिकलो त्यात कुठं नाही, पंचदशी शिकलो त्यात कुठं नाही, साहित्याची पुस्तकं वाचली त्यात कुठं नाही, गाथा वाचला त्यात कुठं नाही, ज्ञानेश्वरी वाचली त्यात कुठं नाही. उल्लून सुल्लू भानगड तरी काय नाही. काही बोललो नाही. मला कॉफी प्यायची होती, फेटा बांधायचा होता. निमूटपणानं बसलो आपलं आणि कॉफी पिली आणि फेटा बांधला. पण अंतःकरणातली खव खव गप्प बसली. ते उल्लून सुल्लू काय काही नाही. बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरती म्हणलं, साहेब एक प्रश्न विचार. ते म्हणले विचारा. मी म्हटलं तसं नाही साहेब, आपली ओळख नाही, आपण कधी भेटलो नाही, उगाच तुम्हाला राग वगैरे नाही. विचारा. मी म्हटलं तसं नाही साहेब, आपण कधी भेटलो नाही, आपली ओळख नाही, उगाच तुम्हाला राग वगैरे नाही. विचारा. मी म्हटलं तसं नाही साहेब, आपण कधी भेटलो नाही, आपली ओळख नाही, उगाच तुम्हाला राग वगैरे येईल. पहिल्याच भेटीत संबंध नको खराब व्हायला, थोडासा भावना प्रधान माणूस आहे. नाही. विचारा. मी म्हटलं तसं नाही साहेब, आणि उगाच तुम्हाला ते विचारणं अनुचित वाटत नाही. विचारा. मी म्हटलं साहेब तसं नाही, आपली ओळख, आपण कधी भेटलो नाही आणि विचारणं थोडंसं अनुचित वाटतं, थोडंसं भावना प्रधान माणूस आहे, मला कुणाचं मन दुःख वाटत नाही. नाही. विचारा. मी म्हणलं तसं नाही साहेब. झालं का वापरत आता नाही. म्हणलं साहेब हे उल्लून सुल्लू काय भानगड. तो म्हणला तुम्हाला नाही कळ. तुम्हाला काय म्हणला माहितीये का, तुम्हाला काय म्हणला. तो मला तुम्हाला नाही कळ. मी म्हणला नाही. तो मला म्हणला तुमचा अभ्यास वाया गेला. मी म्हणलं
वाया गेला तर जाऊ दे, पण तेवढंच तो मी म्हणलं साहेब उडून सुल्लू काय भांग काय नाही म्हणलं, मला सोप आहे. तोही वकीलच होता ना. वकील कोणाला म्हणतात व म्हणजे वचकटली म्हणजे किचकटनला म्हणजे लबाड बोलतो त्याला वकील म्हणतात. तिथं कोणी असलं सोडून थोडं उशिरा लोक काय नाही मला सोप आहे मला महाराज. काय माझ्या बायकोचं नाव माझ्या म्हणजे माझे नाही, माझ्या बायकोचं नाव सुलोचना आहे आणि मी तिला प्रेमानं सुल्लू म्हणतो. म्हणलं वारे पिल्लू. मी म्हणलं साहेब आता हे सुल्लू कळाला, आता हे उल्लू काय काय नाही म्हणला. माझं नाव उल्हास आहे, बायको मला प्रेमानं उल्लू म्हणते. म्हणलं उल्लू म्हणायचा केवढा उल्हास. संत महात्मे आपल्याला बोलावं कसंही शिकवतात. मोठ्या माणसापुढे मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. जे कोणी संतांचे दास असतील ना, मला त्यांचा दास करा, वामन भाऊंचा दास करा, भगवान बाबांचा दास करा, चाकरवाडीकर माऊलींचा दास करा. मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. एवढं केलं तर मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय सता नाम तुझे तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. देवाला प्रार्थना करतात की देवा कुठेही जन्माला घाल, फक्त एक काम कर, तुझ्या पायाजवळ मना येईल तो जन्म देई. भलते कुळी भलते ठाई, हे मी साकडे घालित नाही, परी तुवा हृदय उडी नव जावे. देवाला सांगतात देवा कुठेही जन्माला घाल, फक्त तुझ्या पायाजवळ ठेव. का फार लांबून दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारून. आलो आलो म्हणे दुःखाचे पर्वत, पायापाशी हित तुमच्या तरी. जन्म जन्म का भुला भटका, आया हूँ दरबार तुम्हारे, गले से लगा ले. ओ मुरली वाली बनशी वाली, मुरली धावकडी घे, पुढे पायी न चलवे. कृपाळवे पांडुरंगे, अंग संगे जीव लगे. अवघी निवारावी भूमी, अवघ्या जन्म दुःखाते. तुका मने बोलवेना, लावी ईश्वरी. नीच वृत्ती का परिमुखी तुझे नाम. मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई. देवा कुठेही जन्माला घाल, फक्त एक काम कर, तुझ्या पायाजवळ ठेव. नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे. मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी. विठोबा रखुमारी. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आज ज्यांची उपस्थिती लाभली, वारकरी संप्रदायात गायक खूप आहे, वारकरी संप्रदायात वादक खूप आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार खूप आहे. पण संप्रदायाचा ढंग धरून चालणारे माणसं फार थोडे आणि बोटावर मोजण्याइतके आहे. आणि त्यातले एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय परमपूज्य महाराष्ट्रातील
एक अत्यंत महान व्यक्तिमत्व, किंबहुना त्यांचं नावच बाकीचे देव आहेत पण ते महादेव आहेत. आमचे आदरणीय परमपूज्य महादेव बाबा आभाड. वाजवायचे असल्या तर मनाभावातून वाजवा, इज्जत घालू नका. विठ्ठला नाहीतर आम्ही काय टाळ्यांची भुकेली वगैरे अशी काही मंडळी नाही. नाहीतर सध्या संप्रदाय खूप सुधारला भालेकर. संप्रदाय खूप सुधारला सध्या. हो, कीर्तनकार सांगतात माझं वाक्य आवडलं तर टाळी वाजवा. माझं वाक्य आवडलं तर टाळी वाजवा. अरे तू कीर्तनच फेलेन त्या वाक्याचं काय घेऊन बसला तू? वाजवा जोरात टाळ्या एकदा. आमचे आदरणीय परमपूज्य महादेव बाबा आव्हाड, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील उपसर्ग लावून शांत असलेले असे आदरणीय हा उपसर्ग व्याकरणात आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आमची प्रशांत महाराज पाखरे आणि संस्था आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायक ज्यांनी अत्यंत सुंदर पहिली चाल म्हटली असे आदरणीय परमपूज्य श्रद्धेय श्री विनायकजी महाराज देवकते असतील. आदरणीय परमपूज्य जे गायनात प्रवीण आहेत आणि त्यांचं नावही प्रवीण आहे. आदरणीय परमपूज्य आमचे प्रवीणजी महाराज खरात असतील. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे सन्मित्र तथा कीर्तनकार आदरणीय परमपूज्य सचिनजी महाराज फडे असतील. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड मृदंगाचार्य दोन्ही हातानं पकवाज वाजवतात, म्हणजे दोन हातानंच वाजवत असतात म्हणा, असे आदरणीय परमपूज्य आमचे नामदेव बाबा. विठ्ठला विठ्ठला. तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी. कारण माणसाच्या ठिकाणी अनंत प्रकारचे दोष असतात. रक्ताचे दोष असतात, वस्त्राचे दोष असतात, पाण्याचे दोष असतात, जागेचे दोष असतात, संगतीचे दोष असतात. अशा अनेक प्रकारच्या दोषाने माणसाची बुद्धी युक्त असल्यामुळे ती संयुक्तिक निर्णय देऊ शकत नाही. कारण मी माणूस आहे, संत नाही, म्हणून यथामती यथावकाश मला जशी जमेल. अगदी जय भगवान बाबा तरुण मित्र मंडळाने अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम, काही कार्यक्रम नियोजनबद्ध असतात आणि काही कार्यक्रमाचंच नियोजनबद्ध असते. तसं काही नाही, अत्यंत सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रम. एकदा सर्व या मंडळासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे. आणि आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सहकार्य करतच आहात, पण आपल्याला जसं जमेल तसं आपल्या परिस्थितीनुसार
यथामती यथाशक्ती आपण इथे सहकार्य करणं गरजेचं आहे. आपण इथे 1 रुपया दिला तर भगवान बाबा आपल्याला 1000 रुपये नक्की 100% कुठंतरी देतील अशी गॅरंटी आहे. कारण हा सप्ताह काही सामान्य नाही. जे ऐश्वर्य संपन्न होते, ऐश्वर्य संपन्न महात्म्याचा हा ऐश्वर्य संपन्न असा चालू असलेला उत्सव आणि त्याच्यातील ही उपांत्य सेवा माझ्या वाट्याला आली. या सर्वच मंडळाने अत्यंत आग्रह केला आणि आमचे आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट, मी त्यांना कीर्तनकार म्हणण्यापेक्षा मी त्यांना महात्मे म्हणतो, असे गाथामूर्ती जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे परीक्षक मुरलीधर बाबा बारगजे यांनी आमच्या हरिभाऊंना आग्रह केला. पण त्यांनी त्यांच्या मनावर तारीख घेतली नाही. त्यांनी चिकित्सा केली आधी, बुवा धोरणात आहे का आणि नंतर कारण सध्या नाही बरोबर आहे. भगवान बाबा